नमस्कार मित्रांनो. हो, ही गोष्ट माझ्या मित्राची आहे. माझे मित्र काशीनाथ भाऊ व त्यांच्या पत्नी सविता म्हणजे सविता वहिनी. आता काशीनाथ भाऊंचे वय 45 वर्षाचं आणि सविता वहिनींचं वय 42 प्लस, अगदी तरुण. एकदा काय झालं, त्या बाबतीत जी घटना घडली ती त्यांनी मला सांगितलेली आहे. आता काशीनाथ भाऊ राहतात दैवत अंमळनेरपासून जवळच एक खेड आहे दैवत म्हणून. आता काशीनाथ भाऊ आणि सविता वहिनी चोपडा येथे गेले होते त्यांच्या नातेवाईकांकडे. ते मोटरसायकलवरती गेले होते, कारण काही जास्त अंतर नाही. तर चोपड्याला काय आलं की ते 2 दिवस थांबले. येताना मात्र ज्या दिवशी ती निघणार तर संध्याकाळ होऊन गेली. चोपड्यापासून निघालं का लगेच पुढे सावकळा, नंतर पातोंडा, लगेच दैवत फाटा. दैवत फाट्यावरून पुढे आपण सीधं घरी चालले जाऊ. आता फाट्यापासून गाव काय 4 किलोमीटर अंतर आहे, काही जास्त पण नाही. मोटरसायकलने ते गेले होते, रात्र होऊन गेली. हिवाळ्याचे दिवस, त्यांना निघायला उशीर झाला. त्यांनी त्यावेळेला काही विचार केला नाही की बा जाऊ द्या, आपली जवळ मोटरसायकल आहे ना, किती वेळ लागणार आहे, 1-1.5 घंट्याचं पण अंतर नाही. त्याच्यामुळे ते उशिरा निघाले. आता रस्त्यावर लागलं, पण थंडी असल्यामुळे काय झालं होतं की सुमसाम रस्ते, वर्दळ फार कमी. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप थंडी. चोपडा तालुका म्हटला आणि तापी काठ आणि इतकी थंडी असते. तर थंडीमुळे मोठमोठ्या गाड्या, मोटर, ट्रक वगैरे एवढंच फक्त. आता ते मोटरसायकली फार कमी निघाले ते. आता पुढे आल्यानंतर त्यांनी रस्त्याला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण खरंच खूप उशीर केला असं वाटत होतं. हिवाळा असल्यामुळे असं वाटायचं की रात्रीचे 11-12 वाजून गेलेले आहेत. बापरे, सविता वहिनी एकदम घाबरल्या. सविता वहिनी म्हणाल्या, तरी मी तुम्हाला म्हणत होते की लवकर निघा. तर अंतर किती घे, 1-1.5 तासात आपण घरी पोहोचून जाऊ, काय चिंता करते. पण बघा ना, किती रात्र झाली असं वाटतं आहे की बापरे 12 वाजलेले असं वाटतं आहे. पण काशीनाथ भाऊ काही घाबरले नाही. जाऊ द्या, जे झालं ते झालं, उशीर झाला तर झाला, चला आपण बरोबर पोचून जाऊ. निघाले. चोपडा ओलांडल्यानंतर सावकळा आलं. पुढे सावकळ्याला तापी नदीवरती मोठा पूल आहे. पूल ओलांडला. सावकळा स्टँडवरती एक दिला असं गाव आहे ते सावकळा, म्हणजे शांत एकदम, कोणीच नाही. तसे निघाले. मग आता सावकळ्यावरून सीधा धरणगावकडे तो रस्ता येतो. मध्ये अंमळनेर फाट्यावर वळलेत. अंमळनेर फाट्यावर वळले आणि एकदम त्यांना अजून भीती वाटायला लागली. बापरे, खूप रात्र झालेली आहे, आपण खरंच खूप उशीर केला. आणि थंडी इतकी वाढत होती. तर यांनी स्वेटर वगैरे घातलेलं होतं. काशीनाथ भाऊंनी पण स्वेटर घातलेलं होतं, डोक्यात टोपी होती. पण थंडी विचारूच नका. डिसेंबर महिना. निघालेत. पुढे आलं. पुढे लगेच पातोंडा आला. पातोंडा ओलांडलं. थोडंसं पुढे आलं का 3-4 किलोमीटर आलं का लगेच दैवत फाटा लागतो. दैवत फाट्यापर्यंत गाडी आली. आता रात्रीचे 11 वाजले असतील, कारण निघाला त्यांना उशीरच झालेला. आता 11 वाजले असतील आणि दैवत फाट्यावर गाडी आली आणि त्यांनी दैवतच्या रस्त्याला गाडी वळवली फाट्यावरून. आता चला, दैवत किती राहिलं, 4-1 किलोमीटर तर काही जास्त अंतर नाही. आणि काय झालं कोणास ठाऊक, एकदम गाडी बंद पडली. बापरे, काशीनाथ भाऊ एकदम घाबरले. बापरे, पेट्रोल वगैरे संपलं का काय. मग गाडी थांबवली, उतरले दोघं. त्यांनी मोबाईलचं बॅटरी चालू केली आणि बघितलं तर टँकमध्ये तर पेट्रोल तर भरपूर होतं. मग गाडी का बंद पडली समजायला मार्ग नव्हता. इंजिनात खराबी असेल काय असेल, खूप प्रयत्न करून पाहिला पण गाडी सुरूच झाली नाही. थंडी खूप, नुसते दोघं असे कुळकुळत होते थंडीतून. ते म्हणे, बापरे, स्वेटर आणि टोपी घातलेली होती तरी, आपण स्वेटर आणि टोपी घातली तरी केवढी थंडी आहे. आणि एक सारखं गाडी चालवण्यामध्ये जास्त थंडी लागते. त्याच्यामुळे काशीनाथ भाऊंचं अंग अगदी एकदम थरथर कापत होतं. आणि सविता वहिनी जरी मागे बसले असल्या तर त्यांनासुद्धा खूप थंडी भरली गेली होती. पण आता इलाजच नव्हता. विचार करू लागले काय करायचं आता. मग काशीनाथ भाऊ म्हणाले, असं करू, आपण गाडी तर बाजूला लावून देऊ आणि सीधं पायी निघून जाऊ. आता रात्रीची वेळ आहे, एक काही वाहन येत नाही, कसं काय जायचं आपण घरी, काही जास्त अंतर नाही, आपण पायी निघून जाऊ. आपल्याला काय नाही, म्हणजे सवय करते. ते वची राहणार काशीनाथ भाऊ म्हणजे शेतकरीच, ते काय असं बेरात्रीला घाबरतात. नाही आपण निघून जाऊ. पण सविता म्हणायची, नाही खूप थंडी, थांबा थोडंसं, कोणीतरी येईल
आपल्या गावाला कोणी जर जाणारा भेटलं का आपण त्याच्यासोबत निघून जाऊ, गाडीवरती डबल सीट ट्रिपल सीट असेल तर, किंवा त्याची मदत घेऊन गाडी तरी सुरू करायचा प्रयत्न करू. आता हे विचार करत उभे होते काय करायचं. अंमळनेरकडून येणाऱ्या 1-2 ट्रक वगैरे निघून गेल्या, काही कार निघून गेल्यात. रस्ता सुमसाम, कोणी मोटरसायकल नाही, काही नाही, काहीच नाही. थरथर कापत ते उभी होती. इतकी थंडी वाजत होती की करायचं काय. सविताबाईंनी खूप घाबरल्या. त्यानाचे बापरे एवढी थंडी, मला कल्पना नव्हती. पण कसं तो गाडीवर आपण आलो ना मोटरसायकलवरती, खूप थंडी भरून गेली अंगावर. अगदी असं वाटतोय की शेकोटी पेटवायची ना अंग शेकायचं. पण काशीनाथ भाऊ काही सिगरेट बिडी पिणार नव्हते, त्यांच्याकडे पेटी पण नव्हती, कुठून पेटवणार शेकोटी. तर जाऊ द्या, आता आपण असं करू की सरळ निघूनच जाऊ. ते दोघं असे विचार करत होते, इकडे तिकडे पाहत होते की कोणीतरी येईल. पण काही नाही, चोपड्या करून एखादी कार यायची किंवा एखादी ट्रक आली आणि ते सीधे निघून गेले अंमळनेरच्या दिशेने. काय करा ते विचारच करत होते. रात्र अंधार, एकदम किर्र, रातकिळ्यांचा आवाज, संपूर्ण शेतात सुमसाम, खालचं काही दिसत नव्हतं. बापरे एखादा साप आला काय आला तर कसं होईन आपलं. थंडी नाही, दोघांना अगदी थंडी भरून गेली. तर त्यांनी एकच विचार केला, नाही आपण असं करू, सरळ पायी निघून जाऊ, गाडी बाजूला लावून देऊ किंवा गाडी लोटत नेऊ. पण गाडी लोटत दैवतपर्यंत नेणं कसं शक्य. अर्थात डांबरी रोड होता, परंतु ते विचार केला काही जास्त दूर नाही, आपण इथं बाजूला गाडी लावून द्यायचं, काही गुन्हे गाडी आपल्याकडे शेताच्या बांधावर गाडी लावून देऊ, काहीच होणार नाही. सकाळी कोणासोबत तरी येऊ आणि मग बघू गाडीचं काय करायचं. ते दोघं असे विचारच करत होते. आजूबाजूला संपूर्ण शेती आणि एकदम काळाकुट्ट अंधार. चांदणी रात्री पण नव्हती, थोडंसं दिरसा आला असता. पण अचानक काशीनाथ भाऊंच्या लक्षात गेलं, अंमळनेरच्या दिशेने काहीतरी आकृती येताना दिसली. त्यांना अरे कोणीतरी शेतातून येतोय, पायी येतोय बघ. त्यांनी बघितलं, खरंच अंधारात कोणतरी येत होतं. मग यांनी लगेच मोबाईल फ्लॅशलाईट सुरू केला आणि लगेच समोर टाकला आणि एकदम दचकले. तो येणारं कोण होतं. ती एक 40-1 वर्षाची बाई असेल आणि तिच्याबरोबर 10-12 वर्षाचा मुलगा, दोघं येत होते. बापरे, दोघंही घाबरले. आणि त्यांच्या अंगावर स्वेटर नव्हतं, काहीच नव्हतं. अगदी ते जवळ हळूहळू चालत येत होते. यांनी मात्र फ्लॅशलाईट चालूच ठेवला मोबाईलच्या त्यांच्या दिशेने आणि आरोळी मारली, ताई कोण आहे, ताई कोण आहे, इकडे या, तुम्हाला दैवत जायचं आहे का. ते काहीच बोलले नाही. सविताबाईंनी घाबरल्या. कमाले, सविताबाईंनी म्हणाल्या, कमाले एवढी थंडी बिचाऱ्यांनी काही गाठले पण नाही. त्यांना अगं शेतात काम करताना उशीर झाला त्यांना. एवढा उशीर कसं येईन, बघितलं का किती वाजले आता. काशीनाथ म्हणतात आता 11 वाजलेलं रात्रीचे. हो बापरे, मग हे कसं का पायी येत आहे. नाही त्यांच्यासोबत कोणतरी असेल, मागे येत असेल एखादा मनुष्य. पण काही नाही, ते हळूहळू जवळ आलेत आणि हे रोडावरती उभी होती. आता दैवत फाट्याच्या रोडावरती उभी होती. व एखादी गाडीचे हात देऊ म्हणून ते दैवत फाट्याच्या रस्त्यावरतीच उभी होती. आणि ते आले हळूहळू चालत यांच्या जवळ आलेत आणि यांना एकदम भीती वाटली. यांनी त्या क्षणी मोबाईलचा फ्लॅशलाईट एकदम बंद केला आणि विचारलं, ताई तुम्हाला कुठं जायचं आहे, दैवत जायचं आहे का. यांनी असं विचारताच ती बाई थांबली, यांच्याकडे पाहिलं, काहीच बोलली नाही. आता तो 10-12 वर्षाचा मुलगा होता, तो पण तिच्या हात धरून उभा होता. दोघं स्थिर उभे आणि पाहता यांच्याकडे, काहीच बोलले नाही. सविताबाईंनी एकदम घाबरले. त्यांनी लगेच काशीनाथ भाऊंना गट्ट हात पकडून ठेवला. मग त्या पण म्हणाल्या, ताई कोण आहे तू आणि एवढ्या रात्री तर कसं काय, शेतात तुला उशीर झाला का. मग काशीनाथ भाऊंनी परत मोबाईलचं फ्लॅशलाईट सुरू केला, उजेडात पाहिलं. बापरे, टप्पोरे डोळे. ती बाई एकदम शांत उभी राहून यांच्याकडे पाहत होती. तो मुलगासुद्धा काहीच बोलले नाही. यांनी एकदम लक्षात आलं की त्यांच्या हातात काहीच नव्हतं. शेतीचे एखादं साहित्य, पिशवीवर काहीच नाही होतं दोघांच्या हातात. आणि दोघं स्थिर उभे राहून यांच्याकडे पाहिलं. त्यांनी काहीच बोलले नाही. एवढी शांत वातावरण होतं, स्तब्धता एकदम. काय करावं कोणाला समजत नव्हतं. आणि त्या बाईने अचानक काही न बोलता चालणं सुरू केलं आणि ते सीधं पातोंड्याच्या दिशेने चालत जाऊ लागल्या. बापरे, यांनी मोबाईलची उजेड चालूच ठेवला. ते पुढे जात होते. मग यांनी मोबाईल बंद केला, फ्लॅशलाईट बंद केला. सवितानं अगं कोण होते ते. सविता वहिनी घाबरल्या. तर नाही मला भीती वाटते. बापरे, ती बाई बोलली कसं काय नाही. आणि तो मुलगा पण काही बोलला नाही, नुसतं आपल्याकडे बघितलं, सीधं जवळून निघून गेलेत. कोण होते ते म्हणायचे. ते कदाचित आपल्याला घाबरले असतील,
मग ते घाबरल्यासारखं त्यांच्या चेहऱ्यावर काही दिसलं पण नाही. आता दोघांना धडकी भरली. असं कसं शक्य आहे, एवढं सुमसामेऱ्या अंधार रस्त्यात, आणि काय कोण आहे ते? मग ते अंधारात ते गेलेल्या दिशेने पाहत उभे राहिले रस्त्यावरती. ते हळूहळू अंधारामध्ये आकृत्या हळूहळू स्पष्ट व्हायला लागल्या. तेवढ्यात पातोंड्याकडून एक मोटरसायकल आली. तिच्या एकदम उजेड, त्या उजेडात हे बघताय ती बाई आणि मुलगा मस्त ते चालतायत. ते चालत 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 जात आहेत. समोरून गाडी आली आणि ती मोटरसायकल त्यांना क्रॉस केली आणि यांच्या जोडीने उभी राहिली आणि विचारलं, भाऊ एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करताय, तुम्ही काय झालं? मग यांनी सांगितलं की आमची गाडी की नाही बंद पडून गेली, तुम्ही दैवतच्या जात आहेत का, तुमच्यासोबत येतो. त्यानं नाही नाही मला अंमळनेर जायचे, आणि एवढ्या रात्री तुम्ही इथं थांबू नका, दैवत काही दूर नाही, तर पायी पायी निघून जा, पण इथं थांबू नका बाबा, काही एखादा चोर लुटारू येईल तुम्हाला एकटं बघून, बाई माणूस आहे, तुम्ही पटकन निघाचं इथून निघून जा, थांबू नका, असं त्या माणसानं सांगितलं. मग यांनी विचारलं, भाऊ तुम्ही येताना दिसलं का? ती एक बाई आणि एक मुलगा येत होता. तो कुठं? हो तुमच्या समोर, तुमच्या गाडीच्या उजेडात आम्हाला ते इकडून जात होते पातोंड्याकडे. तुम्हाला कसं दिसलं? तुम्हाला कशी दिसलं नाही ते? तो म्हणाला, कमाल आहे, हो मी आलो तर रस्त्यात कोणीच नाही, तुम्हीच मला दिसले, मी दुरून बघितलं माझ्या गाडीच्या उजेडात, तुम्ही फक्त उभे दिसलेले, मध्ये तर कोणीच आलं नाही. बापरे, कमाल आहे, त्या माणसाला कसं काय दिसले नाही? तो माणूस म्हणाला, भाऊ आता तो 50शीचा माणूस होता, तो लगेच म्हणाला, भाऊ रात्रीची वेळ आहे, भीतीमुळे तुम्हाला काहीतरी भास झाला असेल ना, आणि आता बघा मला काही ते योग्य वाटत नाही, तुम्ही निघा तर का तुम्हाला टिबल सीट मी दैवतला पोचून देऊ का? पण यांना वाटलं नाही नाही नाही, आमच्याकडे दैवतकडून जाणारे कोणी कोणी भेटून जाते नाही, मी त्यांच्यासोबत निघून जाते नाही, जाऊ द्या बाबा, तुम्ही विचारलं एवढंच खूप भाग्य आमचं, खरंच तुमचा आभार मानतो आम्ही, परंतु काही दैवत पोचू नका, आम्ही लागलं असं पायी पायी निघतो, उलट तुम्हाला अजून जायला उशीर होईल अंमळनेर जायला. हो, त्या माणसाने म्हटलं ठीक आहे, पण बघा सांभाळून जा, एक तर निघून जा, तुम्ही दैवतकडे निघाल्या रस्त्यात कोणीही आलं, कोणी येईलच तर तुम्हाला भेटलं का मग त्यांच्यावरून निघाल, पण इथं तुम्ही फाट्यावरती थांबू नका. त्याचं म्हणणंही बरोबर होतं. मग सविताबाईंनी म्हणाल्या, हो खरं आहे भाऊ, तुम्ही जा, अंमळनेरला आम्ही निघतो. मग तो भाऊ अंमळनेरच्या दिशेने निघून गेला. आता ते दोघं उभे राहिले, काय करायचं, दैवतकडे जायचं का? अंधार एकदम, बापरे किती वेळ झालेला आहे, आता 11:30 झाले असते ना, अर्धा तास होऊन गेला आपल्याला इथं. आणि ते कोण होते? सविताबाईंनी थरथर कापत होते ना, नाही नाही मला काहीतरी भूताटकी वाटते, ती बाई ना काहीतरी भूताटकी होती, आणि तो मुलगासुद्धा. हा बापरे, लगेच काशीनाथ बोरच्या अंगाला थरका भरला. काशीनाथ बोने सविताबाईंच्या हात घट्ट पकडला, नाही चाल, घाबरू नको, चाल आपण पायी पायी निघून जाऊ, असं ते म्हणतात. तेवढ्यामध्ये त्यांना अजून कोणीतरी येताना दिसलं. हो बापरे, यांनी पाहिलं, पुन्हा अंमळनेर, आता ती मोटरसायकल तर निघून गेली होती, पण अंमळनेरच्या दिशेने कोणतरी 2 आकृत्या येत होत्या लहान. यांनी विचार केला, पुन्हा मोबाईल लावला, तर बापरे 4-5 वर्षाचे 2 मुलं, दोघं मुलं होते, एकमेकांच्या हात धरून हळूहळू हळूहळू येत होते. आता मात्र एकदम थरका भरला. सविताबाईंनी घाबरल्या, बापरे नाही नाही, पळा आपण दैवतला पळा, आता इथं थांबू नका, फाट्यावरती थांबू नका. ते अहो एवढी रात्र, हे मध्यरात्र, लहान लहान मुलं, 3-4 वर्षाचे ते 2 मुलं येत आहे, नाही त्यांना विचारू पण नका, आता इथं थांबू पण नका, त्यांनी आपल्याला हमला केला तर काहीतरी भुताटकी. काशीनाथ भाऊंना एकदम थरका भरलं की खरंच एवढ्या रात्रीच्या एवढ्याला लहान मुलं कसं शक्य आहे. पण ती मुलं हळूहळू जेवढ्या लागले, त्यांनी फ्लॅटलाईट चालू ठेवलं, ती टपोऱ्या डोळे का, ते 3-4 वर्षाचे 2 लहान मुलं, यांनी तरी हा मोठं धिटाणीच्या, बाळांनो अरे तुम्ही कोण, आणि इथं कसं काय एकटे फिरताय रात्री, तुमचे मम्मी पप्पा कुठे आहे? ते काहीच बोलले नाही, आणि ते पण हळूहळू चालत चालत पातोंड्याच्या दिशेने निघून गेले. आता बापरे, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा काशीनाथ भाऊंना एकदम घाम सुटला, आणि सविताबाईंनी थरथर कापत होतं, त्यांनी त्यांच्या हात धरला, नाही आता इथं थांबू नका, चला निघा पटकन. मग त्यांनी काय केलं, गाडी घेतली, असं थरथर कापतच गाडी रस्त्याच्या बाजूला दैवतच्या दिशेने थोडीशी पुढे आणली, आणि एका झाडाखाली उभी करून दिली. चला इथं गाडी आता मी उभी करतो, आपण दैवत निघून जाऊ. आता काहीच विचार करायचे, काहीतरी भयानक होतं, एवढ्या मध्यरात्री ती बाई, मुलगा, हे लहान मुलं, काहीतरी भयानक आहे. मग ते थरथर कापत एकमेकांच्या हात धरून दैवतच्या दिशेने फटाफट पावलं टाकत चालायला लागलेत. आता चालताचे घामेघूम झालेलं आहे, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा घाम सुटलेला आहे त्यांना, घाम सुटलेला आहे, धापा लागतात आहे त्यांना, दोघांना धाप लागली तरी ते चालत आहे. असं त्यांना वाटायला लागलं, बापरे दैवत का 50 किलोमीटर आहे, आपण केव्हाचे चालतो, अजून दैवत कसं येत नाही.
मग ते थोडेसे थकले, थोडेसे थांबले, बघतात. आजूबाजूला बघितलं, मागे वळून पाहिला. वहिनी म्हणाल्या, हो मागे वळून पाहू नका बुताटकी. आणि मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. मग पुन्हा ते दैवतच्या दिशेने, चला निघा आता पटकन. त्यांच्याकडून चाललं जात नव्हतं तर निघतं. तेवढ्यात मागून बुटाचा आवाज यायला लागला, टप टप टप. कोणीतरी येतोय. बापरे, कशानंच बोलणं, थांब कोणीतरी येतोय. बरं सोबतून जे मागे उडून पाहिलं, कोणीच नाही. आवाज बंद झाला. मग पुन्हा ते चालायला लागलं. पुन्हा चालायला लागल्यावर अगदी आवाज 50-60 फुटावर त्यांच्या मागे मागे कोणीतरी चालतोय. त्यांना इतकी भीती वाटायला लागली की नाही आता थांबायची नाही, काही आज आपण संकटात सापडलेलो आहे. आणि मग पटपट पटपट ते चालायला लागलेत. अजून थोडंसं अंतर गेले, तेवढ्यामध्ये त्यांना पाठीमागून गाडी येण्याचा आवाज आला अंमळच्या दिशेने. आणि मोटरसायकल आली आणि एकदम पाठीमागून आली आणि त्यांच्याजवळ एकदम थांबली. आणि त्याने विचारलं, काय कशानात? अरे एवढ्या रात्री तुम्ही कुठे फिरताय दोघंजण? काय वहिनी, आज काय झालं? त्याने आवाज ओळखला, अरे हा तर पांडू, आपल्या गावाचा पांडू आहे. त्याने लगेच थांबले आणि वळून पाहिले, अरे बाबा पांडू तू? तो नाही, हो मला अंमळून यायला उशीर झाला. आणि एवढ्या रात्री तुम्ही इथं कसं काय? मी रस्त्यात पाहिली तुमची मोटरसायकल तिथं उभी होती आणि तुम्ही पायी इथं पुढे. मग काशीनाथ भाऊ सांगितलं, बाबा रे आमची गाडी बंद पडलेली. मग ते म्हणतं, काही घाबरू नका, बसा मागे. त्यांनी लगेच दोघांना डबल सीट बसवलं आणि पटकन सीधे दैवतच्या दिशेने गाडी काढली. कशी तरी दैवतला पोचले. त्याने घरापर्यंत गाडी आणली आणि यांना घरी पोचून दिलं. आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे असा प्रसंग येतात. आता मी एकटा होतो तरी मला अंमळवरून इथपर्यंत यायला मला नंतर रस्त्यावरती लागल्यावर खूप भीती वाटायला लागली. आणि बाई माणूस असताना तुम्ही चोपड्यावरून यायला नको होतं, दिवसाच यायला पाहिजे नव्हतं. मग काय करणार, प्रसंग तसा होता. आणि त्यावेळेला असं काही डोकं चाललंच नाही. काशीनाथ भाऊ म्हणाले की बाबा आम्हाला काय असं डोकं चाललंच नाही, काय करणार, जाऊ द्या, जे झालं ते झालं. बस एकदा ते घरात आले, घरात पोचले. त्यांना थोडंसं असं वाटलं, बापरे खरंच काय होतं ते असं भुताटकी. सविताबाईंनी तर एकदम घाबरलेल्या होत्या, ते थरथरच कापत होतं. तेव्हा जे बाबा रे आपण मोठ्या संकटातून वाचलं. पण काशीनाथ भाऊ म्हणाला, काही घाबरू नको, देवाचे आभार मान. जे बी असेल ती नक्कीच भुताटकी होती. भुताटकी होती का कोण होतं का आपल्याला भास झाला, असं 2 वेळेस कसं भास होणार. पण काय असो, त्यांनी आपल्याला काहीच केलं नाही ना, हेच आपलं भाग्य. बस याच्या पुढे रात्र बेरात्र बाहेर गावाला गेलं ना, 8-9 वाजेपर्यंत घरी पोहोचू, असं लवकर निघून यायचं, जास्त उशीर नाही करायचा. बस त्या दिवसापासून त्यांनी निर्णय घेतला की खरंच असं करायचंच नाही. रात्रीच्या वेळेला असं आपण चोपड्याला मुक्काम केला असतं तरी चाललं असतं, कशाला येण्याची घाई केली, जाऊ द्या. पण आपण मोठ्या संकटातून वाचलो परमेश्वर कृपेने, हेच आपलं भाग्य समजायचं. असं आमचे मित्र काशीनाथ भाऊ यांच्या बाबतीत घडलं. असे काही प्रसंग असतात की ते प्रूफच करतात नाही नक्की काय भुताटकी होती का काय होतं का. ते पण कोणी, ते पण यांना घाबरून सीधे निघून गेले. काय होतं समजायला मार्गच नाही. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.